मणी सर, जाऊ द्या ना, केली असेल कोणीतरी मस्करी. मणी सर, एक सांगू का? तुम्ही मगाशी शालिनी मॅडम आणि संचिता मॅडम समोर माझी बाजू घेतली. मला खरंच खूप बरं वाटलं. खूप खूप थँक्यू. म्हणजे तुम्ही आमचं बोलणं ऐकलं? हो, म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलत होतात तेव्हा मी तिथे पोहोचले होते. मी आत नाही आले, पण सगळं ऐकलं. तुम्ही बाजू घेतली माझी, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. अहो त्यात काय स्वानंदी, नवरा म्हणून मी माझं काम केलं. आता मी काम केल्याबद्दल तुम्ही मला थँक्यू म्हणणार असाल तर मग कट्टी. कट्टी? चक्क कट्टी? हा, आता बारीक सारीक गोष्टीसाठी तुम्ही मला थँक्यू वगैरे म्हणताय तर मग मी पण लहान मुलांसारखं कट्टी वगैरे म्हणणार नाही का? मणी सर, तो फोन कोणी केला होता, का केला होता, त्यामागे काय उद्देश होता, मला खरंच नाही माहिती. पण या सगळ्यामुळे ना आपण आपल्यात गैरसमज नको होऊ देऊयात. जे काही असेल ना ते स्पष्ट बोलूयात. नाही, बरोबर बोलताय तुम्ही स्वानंदी. इथून पुढे कसलाही गैरसमज झाला ना तो आपण बोलून सॉल्व्ह करत जाऊ. बापरे, काय हो, काय झालं? स्वयंपाकाचं विसरलेच मी. मी लगेच कुकर लावते, पटकन होईल. नाही नाही स्वानंदी, आज स्वयंपाकाला सुट्टी. तुम्ही ऑलरेडी खूप दमला. मी काही दमलेली नाहीये आणि स्वयंपाकाला अजिबात सुट्टी नाही. नाही नाही, तुम्ही नाही दमलात. तुम्ही फ्रेश, एकदम टवटवीत, कमाल. वा, गॅस दमलाय हो. बघा ना किती काम फुटलंय त्याला. काय म्हणालास? बरं मी सांगतो. तो म्हणतोय की आज खायला बाहेरून मागवा. काही बाहेरून वगैरे मागवायचं नाहीये हो. बाहेरचं खाल्ल्याने तुम्हाला, मला आणि बाळालाही त्रास होईल ना. मी लगेच काहीतरी बनवते आणि अजिबात गॅस दमलेला नाहीये. मी बनवते काहीतरी. ऐका स्वानंदी. बर, काय म्हणजे दोघं मिळून करूयात. मणी सर, अहो तुमच्या मदतीची खरंच गरज नाहीये मला. तुम्ही बसा, मी करते स्वयंपाक. अहो नाही, ऍक्च्युली मी काय तुमच्या मदतीला नाही आलोय. मी गॅसच्या मदतीला आलोय. काय? खरं तर मी गॅसच्या मदतीला आलोय. काय तो दमलाय ना, मला त्याने आवाज दिला तिकडे, म्हणून मी धावत आलो त्याच्या मदतीला. काय बर का, ए गॅस बाबा, इतर कुणाला नकोय माझी मदत, पण मी आलोय तुझ्या मदतीला. हा, दमलाय ना. हा, आणि मित्र आहे माझा जुना, म्हणून आलोय. बर, करा मदत. आपण खिचडी करूयात. उत्तम. मणी सर, काय झालं? भाजलं का? नाही भाजलं नाही. गॅस दमलाय ना, तर तो ओरडला, पण त्याच्या ओरडण्याचा आवाज येणार नाही म्हणून मग मी ओरडलो. मणी सर, काय तुम्ही? हो, काही झालेलं नाही फार. श्रेयसचा फोन बघतो. हॅलो श्रेयस. हॅलो मणी. अरे हो, ओरडतोयस काय? शांत हो. काय झालंय? मला खूप राग आलाय. अरे बापरे, कुणाचा? माझा, तुझा, आजीचा, सगळ्यांचा राग आलाय. सगळ्यात जास्त आराध्याचा राग आलाय. काय?
ताराचा ती गेली ना घर सोडून. काय? हो म्हणे, मला खूप भीती वाटते रे. मम्मा पण नाही येत ना, आणि आराध्य पण गेली. म्हणजे आमचं भांडण होत, पण तरी ती गेली की मला भीती वाटतेच ना. म्हणजे आमचं भांडण होत, पण तरी ती नसली की मला चैनच पडत नाही. सांग ना, ती रडून गेली, खूप रडत होती आणि रडता रडता निघून गेली. मला माहिती आहे ती आता परत नाही येणार आहे. मला खूप भीती वाटते म्हणे. एक 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 मिनिट श्रेयस, मला नीट सांग काय झालंय. आधी शांत हो. मी ते काय झालं होतं ना, म्हणजे मला समजत नाहीये. मला कसं तरी होतंय म्हणे. आराध्य श्रेयस या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि फोनवर हँडल सुद्धा करता येणार नाही. मला त्याच्या घरी जायला हवं. लहान मुलाप्रमाणे समजून सांगावं लागेल. बिचाऱ्याची कंडिशनच तशी आहे. श्रेयस, हे बघ शांत हो, शांत हो. हे बघ, आराध्या कुठेही सोडून गेलेली नाहीये तुला. ती परत येणार आहे आणि तिचं प्रेम आहे ना तुझ्यावर. मग ती का सोडून जाईल तुला? हे बघ, ती परत येईल. शांत हो, मी येतो तिकडे. ओके, मी पोहोचतो तिकडे. काय झालं मणी सर? श्रेयस भाऊजींनी फोन का केला होता, ते इतक्या रात्री? तो काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. त्याच्या बोलण्यावर मला इतकंच कळलं की आराध्य घर सोडून गेली. काय? खूपच डिस्टर्ब वाटला हो. बापरे, खूपच वाईट झालंय. पण का गेली ती? त्यासाठी मला तिथे जाऊन त्याला भेटावं लागेल. पण तुम्ही काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. मी भेटतो त्याला जाऊन. मणी सर, मी नाही घेत टेन्शन. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना जाऊन भेटा, कारण त्यांना तुमची जास्त गरज आहे. आणि मी एक काम करते, मी तिला फोन करून बघते, नक्की काय झालंय ते तिच्याकडनंच कळेल. चालेल. बरं, आणि तुम्ही जेवून झोपा, आराम करा. मी आलोच. जेसीचा फोन. सॉरी जेसी, पण आता मला ताराशी बोलणं जास्त महत्वाचं आहे. आनंदीचा फोन आता यावेळी. रिंग तर चालली, पण ही फोन उचलत नाहीये. मणी सरांनी जेवढं सांगितलं त्यावरून तरी असं वाटतंय की मॅटर सिरियस आहे. नाहीतर ही काही घर सोडून जायची नाही. मॅटर सिरियस वाटतंय. परत लावून बघते. हॅलो हॅलो, कशी आहेस ग? कुठे आहेस तू? अगं मी कुठे असणार आहे, मी घरी आहे. बरं, मी भेटायला येऊ का तुला? घरी म्हणजे मस्त थंडी पडलीये ना ग, तर मी आणि श्रेयस ना एका स्टॉलवर असा कडक चहा प्यायला आलोय. बरं, चहाच्या टपरीजवळ म्हणजे कुठे नक्की? कुठे आहेस? अगं स्टॉलला काही नाव असतंय का? थांब सांगते. ते आपल्या MG रोडवर नाही का, भारत शॉपच्या समोर तिथला एक स्टॉल आहे. पण तुझं काही काम होतं का ग? बरं, एन्जॉय कर, मी ठेवते फोन. खूपच डिस्टर्ब झालेली दिसते. हिला जाऊन भेटायला हवं.
श्रेयस, श्रेयस, राजा दार उघड. श्रेयस, श्रेयस, प्लीज दार उघड. श्रेयस, काय करतोयस तू? श्रेयस. म्हणी, तू इथे? हा, अरे मला त्याचा फोन आला होता. म्हणी, बघ ना, श्रेयसने स्वतःला कोंडून घेतलंय. स्वतःचं काही बरं वाईट केलं तर आज डॅड पण घरात नाही. प्लीज तू समजव ना त्याला, काहीतरी कर ना. श्रेयस, श्रेयस दार उघड, मी आलोय. मणी, श्रेयस, श्रेयस दार उघड. श्रेयस, श्रेयस, खूप हट्टी झाला हा. श्रेयस, 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 तू मला फोन केला होतास, तुला बोलायचं होतं काहीतरी. मी आलोय ना, बघ ना, धावत पळत आलोय. श्रेयस, हे बघ, तू असं दार बंद करून राहणार आहेस का आता? श्रेयस, श्रेयस, अक्षय, डोंट वरी, मी बघतो. प्लीज. स्वानंदी तू. हो, म्हटलं तुला आणि श्रेयस भाऊजींना चहा प्यायला कंपनी द्यावी. कुठेच श्रेयस भाऊजी? काय विचारलं? कुठेच श्रेयस भाऊजी? माझ्याकडे बघ. तारा, आनंदी, प्लीज जाऊ दे मला. माझी वाट नको अडव. तारा, अगं वेडी झाली आहेस का? हे बघ, मी मैत्रीण आहे तुझी, आणि तू ज्या वाटेवर जायचं म्हणतीयस ना, त्या वाटेवर फक्त आणि फक्त अंधार आहे. त्यामुळे मी तुझी वाट अडवणारच. आणि काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. तू चल माझ्या बरोबर, चल चल. कुठे? तिथेच, जिथे आता तू ज्या परिस्थितीत आहेस त्या परिस्थितीत असलेल्या प्रत्येक मुलीने असायला हवा. चल माझ्यासोबत. तुला माहिती तरी आहे नेमकं काय घडलंय? जे काय घडलंय ना, मला वाटेत जाताना सांग, पण चल माझ्या बरोबर. चल. श्रेयस, अरे काय हे? असं कोणी वागतं का? तू इतका नीटनेटका राहणारा स्टायलिश मुलगा, आणि फक्त राग आला म्हणून असं वागतं कोणी? मग ती काय अशी वागली? काय केलं तिने? ती गेली ना घर सोडून, आणि ती बदलली आहे. पण आता नाही रे, नाही श्रेयस, शक्यच नाही. मला माहिती आहे तुझं तिच्यावर, तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे. होतं प्रेम, माझं खूप प्रेम होतं तिच्यावर. पण आता मला तिचा राग येतो, जेव्हापासून मला कळलं की तिच्यामुळे माझ्या मम्मा माझ्यापासून लांब गेल्यात, तिच्यामुळे त्या गायब झाल्यात. तिला खूप बदलली आता. ती खूप वेगळी वागते. आधी ती खूप वेगळी वागायची. ती माझ्या समोर आली की मला तेच आठवतं की हिच्यामुळे माझ्या मम्मा माझ्यापासून दूर गेल्यात. ती काय बदलली अशी? अच्छा, म्हणजे श्रेयसला अजूनही माहित नाहीये की ती आराध्या नाही, तारा आहे. आता मलाच त्याच्या मनात असलेला ताराबद्दलचा गैरसमज दूर करावा लागेल. काय बदलली अशी? सांग ना. मला एक सांग, आराध्याला पोलिसांनी सोडलं की नाही परत? झालं तर मग. म्हणजे आराध्याने तुझ्या मॉमला काहीच केलं नाही म्हणून तर सोडलं ना. पण आणि
तू म्हणतोस की आराध्या बदलली, तर मग बदलली. काळानुसार माणूस बदलतो. हो, आपल्या आयुष्यात काही गोष्टी, काही घटना घडतात आणि त्यामुळे माणूस बदलतो. हा, तशीच आराध्या पण बदलली असणार ना. आणि नवरा म्हणून आपण आपल्या बायकोची बाजू घेणं हे काम आहे आपलं. आणि तू नवरा आहेस तिचा. काहीही झालं तरी तू तिची बाजू सोडता कामा नये. मला सांग श्रेयस, या तुझ्या घरात आराध्याची कोणी बाजू घेतं? तिला कोणी सपोर्ट करतं? नाही. तुझी आत्या सुद्धा नाही करत. प्रत्येक जण घरातला तिच्याशी तुटक वागतोय. मग तू सुद्धा तिच्याशी असंच वागला तर मग तिने काय करावं? रडू नको अगं. मॅडम, या बस इथे. घे पाणी घे. अगं घे, घोट पी, बरं वाटेल बघ. सावकाश. स्वानंदीने मला सांगितलं होतं तू येणार आहेस. तुझ्यासाठी चहा बनवून ठेवला. चहा घेऊन येते, थोडा पी, बरं वाटेल तुला. तारा, हे बघ, बरं वाटलं ना? हे बेस्ट आहे. म्हणजे असा त्रास झाला ना की लगेच रडायचं. रडल्याने ना मनातले विचार, त्रास, स्ट्रेस सगळ्याचा निचरा होतो. म्हणून असं लगेच टेन्शन आलं ना की लगेच रडून मोकळं व्हायचं. मी हेच करते, हो की नाही? स्वानंदी सुद्धा हेच करते. जरा काय झालं ना की लगेच हे अश्रू तयार आणि दुसऱ्या क्षणी लढायलाही तयार. बघ किती छान दिसतेस हसताना. असं हसत राहायचं. बरं मला सांग, असं काय झालं होतं की तू असा तडकाफडकी घर सोडण्याचा निर्णय घेतलास? मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. चहा घे, थोडासा बरं वाटेल. तुला सांगू, वॉर्डन मॅडमच्या हातचा चहा म्हणजे सगळ्या त्रासांवर रामबाण उपाय. मी अनेक वेळा त्रासात असताना मला काही सुचलं नाही की वॉर्डन मॅडम चहा देतात. चहा प्यायलं की बरं वाटतं बघ. चहा. आमचं हे हॉस्टेल आहे ना, ह्यात भरकटलेल्या, एकाकी असलेल्या, त्रासलेल्या, ज्यांना कोणीच नाही अशा मुलींचं हे माहेर आहे. मग त्यांच्यावर प्रेम करून, त्यांचे लाड करून, त्यांना बळ देऊन, कणखर बनवून जगाच्या आकाशात उंच भरारी घेण्यासाठी सोडून द्यायचं. मुली इथे येतात तेव्हा घाबरलेल्या असतात, एकट्याच असतात.
त्यांचं आपलं असं कोणी नसतं इथे. मग त्यांना जीव लावायचा, लाड करायचे, आणि मग एक दिवस जीवाला हुरूर लावून निघून जातात. खूप वेळा ठरवते मी या मुलींमध्ये गुंतायचंच नाही, पण नाही होत. जीव लावतेस आणि हे असं होतं माझं. नाही म्हणजे मी तशी स्ट्रिक्ट वॉर्डन आहे, हा हळवी नाहीये मी, पण माझ्या मुलींना माझी हळवी बाजू माहिती आहे. आणि मग मनासारखं वागतात, ऐकत नाही अगं माझं. आणि तू तर माझ्या स्वानंदीची मैत्रीण आहेस. जोपर्यंत तुझ्या मनासारखं होत नाही, निर्णय तुझ्या बाजूने लागत नाही, तू इथेच राहायचं. जोपर्यंत तुला बरं वाटत नाही, जोपर्यंत तुला राहावंसं वाटतं, तोपर्यंत तू इथेच राहायचं. मी तुला जाऊ देणार नाही. स्वानंदी, आज मला कळलं बघ, तू वॉर्डन मॅडमांना तुझी आई का मानतेस ते. खरं सांगू, मला घरात कोणी इतर काही वाईट बोललं ना, त्याचं काही वाटत नाही ग, पण श्रेयस वाईट वागला ना की खूप दुःख होतंय.